महाराष्ट्र आवाज न्यूज. राज्य उत्पादन शुल्क विभागातील एका महिला कर्मचाऱ्याचा लैंगिक छळ तसेच अश्लील वक्तव्य करून मानसिक त्रास दिल्याच्या तक्रारी प्रकरणी 3 कर्मचाऱ्यांवर तडकाफडकी निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. तसेच एका निवृत्त अधिकाऱ्याची पेन्शन रोखण्याचे आदेश देण्यात आले आहेत. राज्य उत्पादन शुल्क आयुक्त उषा वर्मा यांनी अंतर्गत तक्रार निवारण समितीच्या चौकशी अहवालानंतर ही कठोर कारवाई केली. धुळे येथील राज्य उत्पादन शुल्क विभागात वाहन चालक म्हणून कार्यरत असलेल्या महिला कर्मचाऱ्याने तिच्याच कार्यालयातील वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडून सातत्याने मानसिक त्रास व गैरवर्तन होत असल्याची तक्रार केली होती. पीडित महिलेने 30 डिसेंबर 2025 रोजी वरिष्ठ दुय्यम निरीक्षक A.V. भडागे यांच्या विरुद्ध लैंगिक छळाची अधिकृत तक्रार वरिष्ठांकडे दाखल केली होती. याशिवाय निरीक्षक R.R. धनवटे, सहाय्यक दुय्यम निरीक्षक J.B. फुलपगारे आणि जवान गौरव सपके यांच्या विरुद्धही तक्रार करण्यात आल्या होत्या. या तक्रारींच्या अंतर्गत तक्रार निवारण समितीमार्फत चौकशी करण्यात आली. चौकशी अहवालाच्या आधारे संबंधितांवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात आली असून 3 कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलं आहे. तर एका निवृत्त अधिकाऱ्याची पेन्शन रोखण्याचा आदेश देण्यात आल्याने राज्य उत्पादन शुल्क विभागात खळबळ उडाली आहे. महिला कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेबाबत प्रशासनाने कठोर भूमिका घेतल्याचं या कारवाईतून स्पष्ट झालं आहे. मात्र या प्रकरणातील आरोपांबाबत संबंधितांची बाजू आणि पुढील प्रशासकीय प्रक्रिया याकडेही लक्ष लागले आहे. या प्रकरणातील आरोप चौकशी अहवालावर आधारित असून अंतिम दोष निश्चिती संबंधित सक्षम प्राधिकरणाच्या पुढील प्रक्रियेनुसार होईल. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.